बघा, एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे. मणिपूर चक्राची अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. अलगद डोळे मिटून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा आपण ताठ ठेवलेला आहे. कल्पना करायची ब्रह्मांडीय शक्ती चंद्रस्वराद्वारे आतमध्ये येते. सहस्त्रहार चक्रामधनं तिचा शरीरात प्रवेश झालेला आहे. त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं ती आत येते. आज ह्या ऊर्जेचा रंग सुंदर असा पिवळा आहे. मणिपूर चक्रावर पिवळा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. आता आपल्या कल्पनेमधून 10 पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फूल मणिपूर चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. अग्नितत्वाशी संबंधित असलेला हा पिवळा रंग, अग्नितत्व, सूर्यतत्व, सूर्यनारायणांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. या ब्रह्ममुहूर्तावर, या क्षणाला आपण शांत आहोत, निर्विचार आहोत. आपले मन अतिशय शांत झालेले आहे. सूर्यतत्वरूपी अग्नितत्वाचे आपण खूप काळजी घेत आहोत. आज एकादशीचा पवित्र दिवस. एकादशी या पवित्र व्रताद्वारे श्री विष्णूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. श्री विष्णू तत्व आणि श्री महालक्ष्मी तत्व, अग्नितत्व स्वरूपामधल्या या देवता यांच्याशी आपण एकरूप होत आहोत. आपल्यामध्ये असलेले श्री विष्णू तत्व आणि श्री महालक्ष्मी तत्व. श्री विष्णू तत्व म्हणजे फक्त चांगले विचार आणि श्री महालक्ष्मी तत्व ऐश्वर्य प्रदान करणारी देवता. आपल्याद्वारे प्रत्येकाचे कल्याण हो दे, हा ऐश्वर्यरूपी विचार आपल्या मनामध्ये आहे आणि तो सातत्याने येत आहे. खूप आभार मानायचे आपल्यामध्ये असलेल्या या ईश्वरी तत्वाचे. बीजाक्षर रम द्वारे राम. श्वास घ्या, श्वासाला रोखून ठेवा. श्वास घेताना तुमचे पोट बाहेर आले पाहिजे, म्हणजे बरोबर तुम्ही मूलाधार चक्रापर्यंत श्वास घेत आहात. आणि श्वास सोडताना तुमचे पोट आतमध्ये गेले पाहिजे. श्वास घ्या, श्वासाला रोखून ठेवा आणि सावकाश श्वास सोडत रमचं उच्चारण करा.
राम 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 सूर्यग्रहाचे खूप आभार. सूर्यग्रहाप्रमाणे आपल्या बुद्धीला तेज प्राप्त झालेले आहे. त्याद्वारे भरभरून श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे आपल्याला ऐश्वर्यरूपी आशीर्वाद मिळत आहेत. यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्य याची आपल्याला प्राप्ती होत आहे. खूप आभार मानायचे सक्षम अग्नितत्वाचे. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्यायचे. आता सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे. जलतत्वरूपी पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. पवित्र नद्या उच्चस्थानी आहे गंगा नदी, रेवा नदी म्हणजे नर्मदा नदी. कल्पना करायची यांच्या पवित्र जलाद्वारे आपण प्रोक्षण करत आहोत. त्याद्वारे आपली आंतरिक बाह्य शुद्धता झालेली आहे. खूप आभार मानायचे ह्या पवित्र नद्यांचे. बीजाक्षर वम द्वारे वम 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 सावकाश आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे. मूलाधार स्थितोऽसि नित्यं. श्री गणेशा मूलाधार चक्रावर विराजमान झालेले आहेत. पृथ्वी तत्व स्वरूपामधील या देवतेचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. ह्या ब्रह्ममुहूर्तावर खूप आभार मानायचे श्री गणेशांचे. बीजाक्षर लम द्वारे लम लम लम
श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे खूप आभार मानायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. पृथ्वीग्रहाचे, चंद्रग्रहाचे, सूर्यग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. आपले दोन्ही सक्षम पाय, त्यांची कार्यक्षमता वाढलेली आहे. या दोन्ही सक्षम पायांचे खूप आभार मानायचे. लंबद्वारे लम सावकाश दोन्ही पायांवर हात ठेवायचे. आपल्या दोन्ही हातांमधनं जी रेखी वाहतीये त्या रेखेकडे लक्ष द्या आणि लमचं उच्चारण करा. लम. ब्रह्मांडीय शक्ती, तिचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. सावकाश दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवा. कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा, बीजाक्षर लम काढा. रेखीची चिन्ह काढा. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही गुडघ्यांचे. रमद्वारे राम. राम. सावकाश गुडघ्याच्या खाली हात ठेवायचे. प्रत्येक सूक्ष्म अवयवापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे. खोल श्वास घ्या, श्वासाला रोखून आणि सावकाश श्वास सोडत रमचं उच्चारण करा. राम. प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा, प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. आता सावकाश दोन्ही पाय, दोन्ही हात आपले घोट्यावर ठेवा. सक्षम घोट्यांचे खूप आभार मानायचे. रमद्वारे रम. सावकाश तळपायांवर दोन्ही हात ठेवा. कल्पनेमधून तळपायांवर ओम काढा, रम काढा, चोकुरे काढा, सेहेकी काढा. सक्षम दोन्ही पायांचे खूप आभार. रमद्वारे रम. आपले दोन्ही सक्षम पाय अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश आता आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र
छातीच्या मध्यस्थानी कल्पनेमधून शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. शिव आणि त्यांची शक्ती असलेल्या देवी पार्वती यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. पिवळा प्रकाश या शिवलिंगावर पडलेला आहे. प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे आभार मानायचे. खोल श्वास घेऊन श्वासाला रोखा आणि मग सावकाश श्वास सोडत बीजाक्षर यमचं उच्चारण करा. यम. 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 शिवशक्तीचे उग्र स्वरूप श्री हनुमानजी जे सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या शरीरात कार्यरत आहेत, ज्याद्वारे शरीरातला प्रत्येक वायू अगदी व्यवस्थित काम करत आहे. श्री हनुमानजींचे खूप आभार मानायचे. शक्तीची देवता, युक्तीची देवता, त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. सक्षम वायू तत्वाद्वारे, सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थितरित्या सुरू आहे. खूप आभार मानायचे. इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे रमद्वारे. रम. बीजमंत्र यमचं उच्चारण करायचंय. यम. पाठीचा कणा सगळ्यांचा ताठ आहे. यम. सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला आपल्या हृदयावर ठेवायचे. सक्षम हृदयाचे खूप आभार मानायचे. प्रत्येकाबद्दल आपण सातत्याने चांगलाच विचार करत आहोत. आपल्या चांगल्या अंतःकरणाचे खूप आभार मानायचे. आपल्या अंतरंगाच्या ठिकाणी पांडुरंगांना बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रत्येक अवयवामधील अग्नी तत्वाला आपण सक्षम करत आहोत. जणू श्री विष्णूंचे आणि महालक्ष्मींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. या ब्रह्ममुहूर्तावर बीजाक्षर रमद्वारे. राम. सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवा. आज्ञाचक्रामधनं आपल्या दोन्ही फुफ्फुसांना बघण्याचा प्रयत्न करा.
दोन्ही फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढलेली आहे. खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही फुफ्फुसांचे. रमद्वारे रम रम सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे. या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र, या पवित्र मनुष्य योनीद्वारे या जन्माचे आपण कल्याण करत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे. बीजाक्षर हमद्वारे आकाश तत्वाशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे सक्षम आकाश तत्वाचे. सातत्याने फक्त चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहेत. खूप आभार मानायचे त्या सक्षम चक्राचे. हमद्वारे हम सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा. या ब्रह्ममुहूर्तावर भगवंताचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. विष्णू तत्वाशी आणि श्री महालक्ष्मी तत्वाशी आपण एकरूप होत आहोत. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. आता पूर्ण लक्ष आपल्या माकड हाडावर घेऊन या. माकड हाडाच्या आतमध्ये आहे सुषुम्ना नाडी, जिच्यावर आहेत आपली सातही चक्र. त्या सातही चक्रांना आपण ऊर्जा देत आहोत. प्रत्येकामधील अग्नी तत्वाला आपण सक्षम करत आहोत. बीजाक्षर रमद्वारे रम भगवते वासुदेवाय. सक्षम सुषुम्ना नाडीचे खूप आभार मानायचे. आता सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा. सूक्ष्म स्वरूपामधील चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब. खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे. रमद्वारे रम सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा. सक्षम दंडांचे खूप आभार मानायचे. रमद्वारे रम
चंदनाचा ज्याप्रमाणे रंग असतो तसा टिळा पांडुरंगांनी लावलेला आहे. बघा, चंदना स्वरूप आपला आहे मनुष्य देह. चंदनाप्रमाणे आपण झिजत आहोत. या देहरूपी मंदिराचे आपण कर्माद्वारे सार्थकी करत आहोत. खूप आभार मानायचे या सक्षम देहाचे रमद्वारे. रम सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा. कल्पनेमधून तळहातावर ओम काढा, रम काढा, चोकुरे काढा, सेहेकी काढा. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही हातांचे रमद्वारे. रम पांडुरंग तत्वाशी आपण एकरूप होत आहोत. सावकाश आता दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे. पिवळ्या प्रकाशामध्ये या चक्राला बघायचे. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. सगळ्या गुरूंचे स्थान असलेले हे चक्र, सगळ्या रेखी गुरूंचे खूप आभार मानायचे. आध्यात्मिक गुरु श्री दत्त गुरु माऊली, त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या वैश्विक शक्तीद्वारे. श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे बीजाक्षर ओम द्वारे. रम रम इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. या ब्रह्मांडातील सगळ्या दिव्य शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. रम द्वारे. रम 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 श्री विष्णू श्री महालक्ष्मी यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत या वैश्विक शक्तीद्वारे. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. ओम नमो भगवते वासुदेवाय.
श्री महालक्ष्मी